अजूनही ग्राउंड बघितलं किंवा नदीचं पाणी बघितलं की पोहावं वाटतं, ग्राउंडवर खेळावं वाटतं. तर मला आणखीन एक गोष्ट याबाबत सांगायची आहे की आमच्या तालमीचं एक वैशिष्ट्य होतं आधी की व्यायाम केल्याशिवाय, जोर बैठका काढल्याशिवाय, सिंगल बार केल्याशिवाय, डबल बार केल्याशिवाय, आखाडा उतरल्याशिवाय ग्राउंडवर यायचं नाही. आणि सांगली जिल्ह्यात फुटबॉलची टीम आमची चॅम्पियन आलेली होती. त्या ठिकाणी सांगली चॅम्पियन येऊन पुण्याला आम्ही खेळायला गेलो होतो, तिथं सेमीफायनलला हरलो. तुम्ही इतकी वर्ष कबड्डी खेळलात, तुमच्या संघाचं प्रतिनिधित्व केलं, त्याचबरोबर तुम्ही आत्तापर्यंत होणारे सामने ठिकठिकाणी बघत आलात. तुमच्या वेळा किंवा गेली अनेक वर्ष कबड्डी सामने हे मातीच्या क्रीडांगणावर व्हायचे, पण आता मॅटवर कबड्डीचे सामने होतात. हा पण बदल तुम्ही तुम्ही या सामन्यांमध्ये कधी भाग घेतलाय का? आम्ही जास्तीत जास्त सामने ग्राउंडवर किंवा मातीच्या ग्राउंडवर खेळलो आणि त्यात एक जमिनीला स्पर्श करून खेळण्यात जो एक आनंद असायचा, तो आनंद ह्या मॅटवरच्या ह्याच्यावर मिळत नाही असं मला वाटतं. अलीकडं 45+ म्हणजे 45 वर्षाहून अधिक वयाच्या लोकांचे कबड्डी सामने जानेवारी 2022 त्या दरम्यान सांगलीत झाले. तर त्याबद्दल सांगा. की गावभागातल्या लोकांनी आम्ही 45+ म्हणून टीम तयार केलेली होती. म्हणजे तुम्ही स्वतः सहभागी झाला होता? सहभागी झालेलो होतो. रोज सकाळी 6ला मी प्रॅक्टिसला जायचो. विजयंता मंडळकडून कबड्डी खेळत होतो. त्यात तुमचे कोण सहकारी खेळाडू होते? यात माझे सहकारी उल्हास नायक, श्रीकांत मद्रासी, अनिल गोवेकर, सतीश पवार, अनवर मुजावर, गोपाळ पवार, राजेंद्र माळी, श्याम फडतरे, अतुल आठवले, शशिकांत कुंभार, पिंटू बावडेकर, अभिमन्यू भोसले हे होते. ते आम्ही गावभागातली सगळी मंडळं तिथं सराव करायचो. त्या सरावातून आम्हाला एक आत्मविश्वास मिळाला. म्हणजे वयाच्या 76व्या वर्षी पुन्हा तुम्ही ग्राउंडमध्ये उतरलो आणि नुसतं उतरलो नाही तर ग्राउंडवर पळत गेलो. चांगल्या एंट्र्या टाकल्या, लोकांनी प्रचंड कौतुक केलं. आम्ही जवळजवळ फायनलपर्यंत गेलो होतो, पण ती मॅच आम्ही जिंकू शकलो नाही. पण खेळण्यातला आनंद हा वेगळा असतो, त्याचं शब्दात वर्णन करता येत नाही. आणि ह्या आमच्या सर्व गावभागातल्या खेळाडूंनी त्या ठिकाणी आम्ही चांगला खेळ करून 45+ सुद्धा नाव मिळवलं. तर अजूनही खेळण्याची इच्छा आहे. मनोहर जाधव यांच्या संकल्पनेतून 45+ कबड्डी स्पर्धेची कल्पना आली. दिनकर तात्या पाटील, रामभाऊ घोडके यांचं मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन मिळालं. सांगलीवाडी येथे दिनकर तात्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली मास्टर्स 45+ ज्येष्ठ पुरुष कबड्डी स्पर्धा झाल्या. स्पर्धेनंतर कबड्डीपटू शांताराम जाधव, त्याचप्रमाणे राजू भावसार, रामभाऊ घोडके, नितीन काका शिंदे, शेट्टी बंधू, कबड्डीपटू शकुंतला खटावकर यांच्या समवेत झालेला माझा सत्कार माझ्या जीवनातला सर्वात आनंदाचा क्षण आहे असं मला वाटतं. अजूनही ग्राउंड बघितलं किंवा नदीचं पाणी बघितलं की पोहावं वाटतं, ग्राउंडवर खेळावं वाटतं. अजूनही मनात आलं की ग्राउंडवर जातो आणि भूतकाळ आठवतो, ते सुवर्ण क्षण आठवतात आणि त्यातला आनंद जो त्यावेळेला होतो तो खरोखर शब्दातीत आहे. खरं आहे. म्हणजे वयाच्या 76व्या वर्षीसुद्धा खेळावं वाटणं आणि नुसतं खेळावं वाटणं यापेक्षा या खेळाप्रती प्रामाणिक राहून त्याचा सरावाला जाणं आणि ॲक्च्युअल मॅचमध्ये खेळायला उतरून त्यामध्ये रेड किंवा एंट्री टाकणं हे करण्यासाठी प्रचंड मानसिक तयारीच हवी आणि तितका स्वतःवरचा आत्मविश्वास हवा.
तर या वयात सुद्धा तुम्ही इतकं ॲक्टिव्ह राहून हे करताय, हे खरंच कौतुकास्पद आहे. तर मला आणखीन एक गोष्ट याबाबत सांगायची आहे की आमच्या तालमीचं एक वैशिष्ट्य होतं आदिवली व्यायाम शाळेचं, की व्यायाम केल्याशिवाय, जोर बैठका काढल्याशिवाय, सिंगल बार केल्याशिवाय, डबल बार केल्याशिवाय, आखाडा उकरल्याशिवाय ग्राउंडवर यायचं नाही. येऊन ग्राउंड आखायचं. प्रचंड वॉर्मअप आणि मेहनतीला प्रचंड महत्त्व होतं. मग जवळच्या नळावरून पाणी आणायचं, ग्राउंडवर मारायचं. आणि आमचे कोच कैलासवासी गजानन कुपवाडकर, किसन जोशी, शंकरराव काळे, विसू पोंक्षे, सदुभाऊ जोशी हे जसं सांगतील त्या पद्धतीनं त्यांना खरोखर मनात त्यांच्याबद्दल श्रद्धा ठेवून आम्ही त्या ठिकाणी खेळायचो. त्यामुळे खेळातले खेळातली वैशिष्ट्य आम्ही आत्मसात केली आणि त्यांचा आयुष्यभर मला उपयोग झाला. आणि ग्राउंडवर असल्यामुळं नोकरी करत असतानासुद्धा मला 35 वर्ष या खेळाचा उपयोग झाला. माझ्या विद्यामंदिरची टीम सांगली जिल्ह्यात कबड्डीमध्ये चॅम्पियन होती. मिरजेला फुटबॉलचं प्रस्थ आहे कोल्हापूरसारखं. फुटबॉलची टीमसुद्धा उत्कृष्ट आम्ही तयार केलेली होती आणि सांगली जिल्ह्यात फुटबॉलची टीम आमची चॅम्पियन आलेली होती. त्या ठिकाणी सांगली चॅम्पियन येऊन पुण्याला आम्ही खेळायला गेलो होतो. तिथं सेमीफायनलला हरलो. विदाऊट बूट मुलं इतकी सुंदर खेळली होती की सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलं. तुम्ही शिक्षक असताना विद्यार्थ्यांबरोबर सुद्धा कबड्डी सामना कबड्डी ते एक असायचं. त्यानंतर मिरजेला सुद्धा शिक्षक विरुद्ध विद्यार्थी सामना असायचा. ती मजा वेगळी असायची. आणि मिरजेला सुद्धा आम्ही ही एक मजा अनुभवली. तिथं त्यांना शिकवलं. तिथल्या लोकांना हे नवीन होतं आणि नवीन खेळाला तिथं शिक्षक विरुद्ध विद्यार्थी आणि त्यात आम्ही शिक्षक जिंकलो हे सांगायचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही आदिबलवी व्यायामशाळेकडून अनेक वर्ष खेळलात. त्याचबरोबर तुम्ही शिक्षक म्हणून विद्यामंदिर प्रशालेत काम करत होतात. तर तुमच्या शाळेत तुम्ही खेळाबद्दल, कबड्डी किंवा इतर खेळांबद्दल काही काम केलं का? लहानपणापासून खेळाची आवड असल्यामुळं कबड्डी असू देल, पोहणं असू देल, की विद्यार्थ्यांना ग्राउंडवर आणायचं, विद्यार्थ्यांना खेळवायचं, ही एक मनापासून इच्छा असायची. आणि मिरजेतल्या सर्व शाळांतली चांगली मुलं माझ्या शाळेच्या टीममध्ये असावीत असं माझ्या मनाची इच्छा असायची. आणि त्याप्रमाणे मग मी भेटून कबड्डी खेळणारे, फुटबॉल खेळणारे ते विद्यार्थी गोळा करायचो. त्या विद्यार्थ्यांना थोडा स्कोप द्यायचा. आणि मग मिरजेतले जवळजवळ सर्व शाळेतले चांगले विद्यार्थी आणले आणि आमची एक फुटबॉलची उत्तम टीम आम्ही तयार केली की ज्या टीममध्ये सांगली जिल्ह्यात कोण पुढं उभं राहत नव्हतं. सांगली जिल्ह्यात आम्ही चॅम्पियन आलोच, पण पुण्यापर्यंत आम्ही धडक मारली आणि सेमीफायनलला मात्र आम्ही हारलो. पण सांगलीचा संघ कित्येक वर्ष पुण्यापर्यंत गेलेला नव्हता, पण सांगली जिल्ह्यातला विद्यामंदिरचा संघ हा मात्र पुण्याला घेऊन गेलो. हे खरोखर गौरवास्पद आणि भूषणावं आहे असं मला वाटतं. कबड्डीचा संघसुद्धा चांगला तयार केला होता. ते आमच्या आसपास लहान खेडी असायची, मिरजेचे तानंग, टाकळी, बोलवाड वगैरे. तिथली मुलं आमची धिप्पाड असायची, उंच असायची. फक्त त्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता असायची आणि ते सुदैवानं माझ्याकडे होतं. आणि मग त्या विद्यार्थ्यांना आम्ही शाळा सुटल्यानंतर प्रॅक्टिस करून घ्यायचो. त्यातलं स्किल सांगायचो. चढाई करताना कसं गेलं पाहिजे, पकडताना खेळाडू कशा पद्धतीनं अंगावर घ्यायचा आणि पकडायचा, हे सगळे स्किल त्यांना शिकवली. इतकी टीम चांगली तयार झाली की सांगलीला सुद्धा चांगल्या टीम होत्या. आमचे कैलासवासी चिपरीकर वगैरे होते. आणखी सगळे आरवाडे हायस्कूलचे संघ होते. सगळे उत्तम संघ होते. आणि आदिबलवी व्यायामशाळेच्या ग्राउंडवरच सर्व सामने होते. आणि सुदैवानं सांगली हायस्कूल आणि विद्यामंदिर हा सामना झाला आणि आमच्या मुलांनी तो सामना अतिशय चांगल्या पद्धतीने जिंकला. विद्यामंदिरचं नाव सगळ्या सांगली जिल्ह्यात केलं, त्याचा मला अभिमान वाटतो. त्याच्यासाठी एक सातत्य लागतं, विद्यार्थ्यांच्यावर प्रेम लागतं, खिलाडू वृत्ती लागती, सगळ्यांना सामावून घ्यायला लागतं. आणि जो ग्राउंडवर जातो तो जीवनातल्या कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होतो, असं माझी खात्री आहे.
आणि त्यामुळं माझे बरेच विद्यार्थी आज चांगल्या पोस्टवर आहेत, पण सांगतात सर तुम्ही आम्हाला ग्राउंडवर न्यायचा, त्यामुळे आमचा फिजिकल फिटनेस राहिला. कबड्डी हा ज्यांचा श्वास आणि ध्यास आहे अशा सरांबरोबर आज आपण गप्पा मारल्या. अगदी वयाच्या 10व्या वर्षापासून ते वयाच्या 76व्या वर्षापर्यंत ग्राउंडमध्ये उतरून खेळण्याची इच्छा सरांची आपल्याला दिसून आली. वयाच्या 76व्या वर्षी 45+ मास्टर या स्पर्धेत भाग घेऊन नियमित सराव करून, तसेच नुसता सराव न करता प्रत्यक्ष स्पर्धेत भाग घेऊन त्यांनी खेळ दाखवला आणि लोकांची वाहवा मिळवली. यातून आपल्याला हे शिकायला मिळतं की कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर मेहनत, सराव याला पर्याय नाही. त्याचप्रमाणे आपण सरांबरोबर गप्पा मारताना त्यांचे सहकारी खेळाडू, त्यातील सामने, प्रतिस्पर्धी खेळाडू यांच्याविषयी जाणून घेतलं. फक्त आपणच जिंकलो किंवा आपलाच संघ नेहमी विजयी ठरत होता असं न सांगता अतिशय चुरशीच्या झालेल्या सामन्यातसुद्धा आपला संघ हरला हे सरांनी आपल्याला सांगितलं. यातून खिलाडू वृत्तीचं दर्शन घडतं आणि ही खिलाडू वृत्ती माणसाला आयुष्यभर कशी उपयोगी पडती त्याबद्दलही सरांनी आपल्याला सांगितलं. अशा प्रकारे आपण आज कबड्डी या विषयावरची सरांबरोबरची गप्पांची मैफल थांबवत आहोत. धन्यवाद.